आज 11 वाजता तहसीलच्या समोर शहरातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोर्चा काढला। त्या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार पालेपाड यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये शहराशी संबंधित असणाऱ्या 34 मागण्या 35 मागण्याचं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्यात 2-3 मागण्यावर प्रामुख्याने फोकस केला होता। पहिली मागणी ही की स्लम एरियामधले नळ कनेक्शन जुनी पाईपलाईन कट केल्यामुळे त्यांना पाणी मिळण्याचं बंद झालेलं आहे। प्रशासनाला आमचा आग्रह असा आहे की जुने प्रकरण प्रलंबित ठेवा किंवा ते बाजूला ठेवा। पहिल्या प्रथम प्राधान्याने त्यांना पाणी पुरवठा द्या। नवीन जी पाईपलाईन आलेली आहे त्याच्यावर कनेक्शन द्यावे। ते कनेक्शन देत असताना थकबाकी किंवा बाकीचा विषय न काढता ते नियमाप्रमाणे जी नळ कनेक्शन देण्यासाठी जी फीस लागते ती फीस वाजवी फीस भरून घ्यावी। पहिल्यांदा त्यांना पाणी द्यावं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही घेतला होता। दुसरा मुद्दा घरकुल मौलाली टेकडी या भागामध्ये अनेक दिवसापासून लोकांनी अतिक्रमण करून घरं बसवलेले कच्ची घरं ती घरं देण्यासाठी कबालनामा देणं गरजेचं होतं। त्या लाभार्थ्यांनी त्याचे शासनाकडे चलनाने पैसे सुद्धा भरले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हायकोर्टामध्ये एक सो मोठो याचिका दाखल झाल्यामुळे त्याची ती बाधा येत आहे। पण त्याला सोल्युशन असं काढलं, त्याला मार्ग असा काढला प्रशासनाने की त्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर ही घरं दिले तर त्याला ते कोर्टाच्या निकालाची बाधा येत नाही, असा सुप्रीम कोर्टाचा आधार आहे। आणि थोड्या दिवसामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त लोकांना जागा देण्याचं घरकुल देण्याचं आमचं नियोजन आहे। आणि इतरही विषय शहरातले आहेत 34 विषय त्या विषयावर आम्ही फोकस केलेला आहे। पुढच्या काळामध्ये प्रशासन निश्चितच त्याची दखल घेईल। प्रशासनाने दखल जर नाही घेतलं तर आम्ही जाहीरपणाने सांगितलंय की प्रशासनाचे जे वीक पॉईंट आहे त्यांनी जे केलेले चूक आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पेन उचलत एकही कर्मचारी कामावर राहणार नाही अशा पद्धतीच्या अक्षम्य चुका त्यांनी केलेल्या आहेत। आणि शेवटी आपण जे शासनाकडनं पेमेंट घेतो, पगार घेतो, त्या पगारीचं तरी काम निश्चितपणाने केलं पाहिजे पोटतिडकीनं। आणि एक सूचना आम्ही प्रशासनाला दिली की तुम्ही शपथ घ्या की आम्हाला जे शासन पगार देतंय त्या पगारीचं आम्ही अन्न घेऊन खातो आणि म्हणून त्या अन्नाला जागलं पाहिजे, लोकांना सेवेच्या माध्यमातून परतावा दिला पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। मला खात्री आहे की पुढच्या थोड्याच दिवसामध्ये 1 बाय 1 हे सगळे प्रश्न संपतील अशा माफक अपेक्षासह इथंच थांबतो।